नमस्कार. मी जयेश मोरे. 12व्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्याबरोबर आहे संयोगिता आपटे. नमस्कार. जसं जयेशने आता इंट्रोड्यूस केलं 12व्या एपिसोडमध्ये आपण भेटत आहोत आणि हा एपिसोड एकदमच आगळा वेगळा असणार आहे. आगळा वेगळा कारण याचे असे की आतापर्यंत आपण सगळ्या फॅमिलीजला भेटलो आणि या या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्या समोर आणले आहेत सॅम मंडळाचे मोस्ट एलिजिबल बॅचलर्स. सो ज्यांचे कोणाचे यंदा कर्तव्य असेल तर नक्कीच हा इंटरव्ह्यू बघा. वेलकम गाईज. सत्यजित, आपण तुझ्यापासून सुरू करू. काय सांगशील, तुझं बालपण कुठे झालं? म्हणजे बालपण तर महाराष्ट्रातच होतं. लाईक बाबांचं गव्हर्नमेंट जॉब आहे, सो वी टू ट्रॅव्हल, वी टू ट्रान्सफर एव्हरी 2 इयर्स. मग ट्रान्सफर खूप झाले, सो आय थिंक मी 9 वर्षाचा होतो तेव्हा मला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं फॉर 4 इयर्स. आणि मग आई मिस करायची, सो आय केम बॅक फॉर 2 इयर्स आणि परत हॉस्टेलला गेलो होतो. सो मग मी ऑल ओव्हर महाराष्ट्र राहिलोय. मेनली आता रिसेंटली पुणे आणि मुंबईमध्ये राहतोय. हाय. सो मी सातारामध्ये राहिलोय लहानपणापासून. ऑल माय स्कूलिंग अप टू 12वी पर्यंत पूर्ण मी साताऱ्यामध्येच होतो. त्यानंतर मग मी इंजिनिअरिंगसाठी पुण्यामध्ये मूव्ह झालो आणि मला जॉब पण पुण्यातच लागला. मग तिथं 4 वर्ष इंजिनिअरिंगची प्लस जॉबची 3 वर्ष आणि त्यानंतर मग मी मास्टर्स करायला इथं US. याचं नाव आहे सौरभ कुलकर्णी. आणि आधी बोलला तो सत्यजित रणकाम. आणि आपण याला भेटलाच असाल कारण हायकिंगचं इनिशिएटिव्ह मध्ये हा लीड करतोय, परत बुक क्लब हा लीड करत होता आणि आपलं ऋणानुबंधाच्या बॅक स्टेज मध्ये पण ह्याचा भरपूर सहभाग आहे. तर तो सत्यजित. येस, हॅलो. तन्वी महाजन. येस, तू काय नमस्कार. सांगशील? मी तन्वी महाजन. तर आय एम ब्रॉन अँड बॉटअप इन पुणे. पुणे म्हटलं तर पिंपरी चिंचवड स्पेशली. ओके. तर 22 वर्ष मी पूर्ण तिथेच राहिलेली आहे. माझं सगळं एज्युकेशन, स्कूलिंग, ग्रॅज्युएशन सगळं तिकडेच झालेलं आहे. त्याच्यानंतर 1 वर्ष मी कॅपजेमिनीत नोकरी केली, तीही मला पुण्यातच भेटली आणि त्यानंतर मी इकडे आली. मी 2 वर्ष कॅलिफोर्नियाला होती आणि आता ऑक्टोबरपासून सॅन अँटोनियोला. थँक्यू. तुझं वय कॅल्क्युलेट करणं इझी आहे. प्रथमेश, तू काय सांगशील? मी लहानपणापासून जळगावमध्येच बॉर्न अँड ब्रॉट अप. 12वी पर्यंत जळगावमध्येच होतो. इंजिनिअरिंगसाठी पुण्याला आलो. तिथे 3च सेमिस्टर होतो. कोविड आला. मग परत जळगावला. अंडरग्रॅड नंतर लगेच बॉस्टनला आलो मास्टर्ससाठी. बॉस्टनवरून मग ओहायोमध्ये होतो थोडा वेळ. मग आता सॅन अँटोनियो. सो आता ईस्ट टू वेस्ट अशी जर्नी चालू आहे माझी. गुड. कॉन्ग्रेचुलेशंस ऑन योर न्यू जॉब. थँक्यू. नेक्स्ट वी हैव Pulla Reddy. क्या बताओगे Pulla about your origin and early education? My birthplace is from Kadapa. It is a small district in AP state. And my entire education and everything like job experience, everything even from Hyderabad. And then after I have 2 years of experience in IT industry. Then by taking inspiration of my friend who became leaders, by that I came to. थँक्यू. सो या सगळ्यांना तुम्ही आपल्या सॅमच्या बऱ्याच प्रोग्राम्स मध्ये बघतच असाल आणि लवकरच आपण येणाऱ्या सॅमच्या प्रोग्राम मध्ये पण ह्यांना तुम्ही स्टेजवरती पाहणार आहात. काय सांगाल त्याबद्दल? सध्या तुझ्यापासून कुठलाही की म्हणजे सॅमच्या प्रोग्राम विषयी सॅम मध्ये इन्व्हॉल्वमेंट तुला कशी वाटते? कारण बॅचलर असून पण तुम्ही येताय, हे रिअली अप्रिशिएबल आहे. नाही म्हणजे अप्रिशिएशनचं असं आमचं काही नाहीये. द थिंग इज की मी इथे अवेंजर फ्रॉम 2021, राईट. मला आता 5 वर्ष माझं इथे सॅन अँटोनियो. आणि मी आधी एवढं ऍक्टिव्ह नव्हतो. बट सिन्स लाईक लास्ट इयर लाईक देयर बीन अ लॉट ऑफ इनिशिएटिव्ह, राईट. आणि मेन गोष्ट आहे की लाईक त्यामध्ये लाईक जस्ट टेकन क्राऊडचं इनपुट्स अँड क्रिएटेड इव्हेंट्स अकॉर्डिंग टू दोज. सो आम्हाला जे आवडते आम्ही त्यासाठी येतो. सो इट इज व्हेरी नाईस. दॅट इज हाऊ वी आर एबल टू पार्टिसिपेट. जर का बिकॉज आमचं इनपुट घेतलं आहे त्यामुळे. सो या इट इज नाईस. आणि ड्रामाबद्दल तर आय एम व्हेरी एक्सायटेड. म्हणजे कधी केलं नाहीये पण मी एक्सायटेड होतो. साइन अप केलं बट आय एम स्केअर्ड थोडंसं आता. बट लेट्स सी कसं होणार. सो लेट्स फोकस ऑन अँड टॉक अबाउट. मी इंडिया सोडून आता US ला आलात, राईट. तुमची न्यू जनरेशन आहे. सो वी जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड काय तुमची थॉट प्रोसेस असते जनरली, अँड हाऊ डू यू एनकरेज युअर सेल्फ, और व्हॉट यू वॉन्ट शेअर विथ द नेक्स्ट जनरेशन? त्याबद्दल काय सांगावं असं वाटतं? आता माझी तरी अशी थॉट प्रोसेस असते की आय वॉन्ट टू लर्न ॲज मच ॲज आय कॅन. नॉट नेसेसरीली आणि आय
skill or I mean any technology, any extracurricular like मला इयर एंड पर्यंत लेट्स से एक कोणतं तरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचं तर मग ते किंवा अजून दुसरं काहीतरी समथिंग दॅट कॅन हेल्प मी इम्प्रूव्ह आणि पुढच्या वर्षी जर मी रेट्रोस्पेक्ट करेन की मी काय अचीव्ह केलं सो आय शुड बी प्राऊड ऑफ मायसेल्फ की ठीक आहे मी एवढं सगळं शिकलो आणि आय एम अ बेटर व्हर्जन ऑफ मायसेल्फ तर ती माझी थॉट प्रोसेस असते बेसिक आय थिंक सगळ्यांची तीच असते तेच डोक्यात ठेवून मी डिसिजन घेत होतो ते How do you keep motivating yourself in that process? It's easy to start something and नंतर आपण परत we can follow up and Yeah, that's true. Main म्हणजे तर consistency. So I really believe in no days off thing. थोडं करून जितकं होईल रोज तितकं करायचं. It's not like you should give 100% every day. It can be 10, 20, 50. So consistency is the key. Motivation it comes and goes. तू काहीतरी सांगू शकतो. नाही म्हणजे इकडे येण्याचं मोटिवेशन तुम्ही विचारलं ना मला माझी जर हिस्ट्री बघाल टिल 10th स्टँडर्ड असं समजा की आय यूज टू गेट 60%. सगळ्यांना असं ही मुलगी काय करणार आहे लाईफमध्ये म्हणजे सगळ्यांना माझे घरचे सोडले तर बाकी सगळ्यांना असतं की मुलीचं काही फ्युचर नाही बट वन टर्निंग पॉइंट इन माय लाईफ वॉज 10th स्टँडर्ड मध्ये मी खूप मेहनत केली माझ्या फॅमिलीचा सपोर्ट मला 60% डायरेक्ट 89 पडले बोर्ड्समध्ये लोकांना जास्त पडतं माझ्यासाठी ते खूप होते बट दॅट वॉज वन चेंजिंग पॉइंट इन माय लाईफ की वेअर आय वॉज कॉन्फिडेंट अबाउट मी लाईफमध्ये काय करू शकते आणि तिथून मग माझी जर्नी अशी टर्न झाली मग मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आला मी 4 वर्ष ग्रॅज्युएशन केलं मग कॅब जेमिनीत नोकरी करताना मला असं वाटलं की आता कसं झालंय 22 वर्ष घरात राहिली प्रोटेक्टिव्ह नेचर तर म्हटलं बाहेर पडूया कसं जग असतं मी यूएसला आली बऱ्याच गोष्टी शिकली इथे की कसं लोकांसोबत वागायचं किंवा कसं लोकांना हँडल करायचं कारण अभ्यास तर शिकत राहील मी ते माझं पाठ आहे पण लोकांसोबत कसं असलं पाहिजे हे मी यूएसला येऊन शिकले त्यात 2 वर्ष माझं मास्टर्स झालं दुसरं मी जसं म्हटलं चेंजिंग पॉईंट माझं सॅन अँटोनिओ म्हणेल मला एक फॅमिली वाईब नेहमी आवडतं तर आय वुड लाईक टू थँक ऑल द सॅम फॅमिली फॉर दिस इकडे येऊन मला खूप भरभरून प्रेम मिळालं आणि आय फील दॅट इज वन रिझन मी आज इथे खमकी उभी आहे आणि आय एम डुईंग माय वर्क बिकॉज आय ऑलवेज लाईक टू बी इन सच एन्व्हायरमेंट म्हणजे जशी इथे आली टीम मध्ये जयेश सहयोगिता युगंधरा तुम्ही सगळ्यांनी एकदम आम्हाला तुमच्या मुलांसारखंच प्रेम दिलं अजूनही आम्हाला ते आम्ही म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स टू एक्सप्रेस व्हॉट आय एम फीलिंग राईट नाव बट येस दॅट इज वन स्ट्रॉंग पॉइंट फॉर मी विच हेल्प्स मी गो फॉरवर्ड म्हणजे लोकांचं कसं असतं मोटिवेशन माझ्यासाठी मोटिवेशन नाही माझ्यासाठी हा जो आपला एकमेकांचा सपोर्ट आहे हे लोक मला हे 4 लोक भेटले इकडे तर ही एक फॅमिली आहे माझ्यासाठी तर दिस इज द बिगेस्ट सपोर्ट फॉर मी आय वुड से तू काय सांगशील? माझं तर माझी थोडी टेस्ट वेगळी आहे माझं ड्रीमच होतं मोस्टली की मास्टर्स करायला US जायचं सो मी मोस्टली बॅचलर्समध्ये असतानाच मी रिसर्च केलेला थोडाफार परंतु कोविड आल्यामुळे थोडं लांबलं आणि मग इकडं आलो तर मोस्टली माझं यायचं कारण होतं की मला इकडचं एज्युकेशन इकडचं जॉब एक्सपिरियन्स खूप वेगळं आहे असं ऐकलेलं मी इंडियापेक्षा तर ते अनुभव घ्यायचा होता त्याचा म्हणून माझं याचं कारण होतं आणि मी म्हणजे माझे काय की एकदम लांबचे रिलेटिव्स पण आहेत त्यांच्याकडून पण ऐकलेलं की इथं म्हणजे US मध्ये असून सुद्धा लोक कसे इंडियातले आपले सगळे सण वगैरे कसे साजरे करतात त्यांचे फोटोज वगैरे मी बघितले मला ते पण अनुभव घ्यायचा होता तो मला माझ्या कॉलेजमध्ये मिळाला नाही कारण तिथं असं कुठलं सारखं असं हे मंडळ नव्हतं तिथं महाराष्ट्रामध्ये पण ते इकडं आल्यावर मला मिळालं सॅन अँटोनियोमध्ये त्यामुळे तू एक जॉब करत होतास राईट इंडियामध्ये सो मी इंडियामध्ये आधी 3 वर्ष जॉब केला HSBC मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचा आणि त्यानंतर मग मास्टर्ससाठी मी कॅलिफोर्नियामध्ये मोस्टली इथेच माझ्या जॉबमध्ये सुद्धा म्हणजे चेंज हवं होतं थोडं आणि नवीन शिकायचं पण होतं लाईक US मध्ये मला वेगवेगळ्या फील्ड्समध्ये शिकायला मिळालं तर तेच एकाच फील्डमध्ये अडकून नव्हतं यायचं जसं प्रथमेश पण मागं म्हणालं वेगवेगळं नवीन कायम शिकत राहिलं पाहिजे त्यासाठी मी मास्टर्स करायला US मग 3 वर्ष जॉब करून मग जे शिक्षणामध्ये थोडामध्ये खंड पडला असेल तर त्याच्यानंतर परत पिकअप करायला तुला कसं इझी गेलं थोडं चॅलेंजिंग होतं कसं थोडं चॅलेंजिंग होतं लाईक स्टार्टला कारण पैसे मिळत होते ते Yes. ऑटोमॅटिक ते
चॅलेंज तर होतच, पण फायनान्शियली कसं थोडंसं बॅकअप होतं, कारण मी आधी थोडं कमावलेलं राईट फ्रॉम माय जॉब इंडियामध्ये. त्यामुळे पहिलं सेमिस्टर मी पूर्ण लाईक स्टडीजवर फोकस केला. लाईक जास्त मी ऑन कॅम्पस जॉबच्या वगैरे मागं नाही लागलो. तर स्टडीजमध्ये मला एकदा फक्त एक गाडी रुळावर आणायची होती आणि मग नंतर सगळं असं क्रूज कंट्रोलमध्ये गेलं एज्युकेशन. एज्युकेशन करत असताना काय तुला शेअर करण्यासारखे असे एक्सपिरियन्सेस किंवा असे जास्त काही नाही लाईक मी नंतर मग मोस्टली एज्युकेशनवरच फोकस केलेलं. माझं मोस्टली कम्प्युटर सायन्स रिलेटेड जॉब वगैरे केले मी लाईक स्टुडंट असिस्टंट लाईक ट्युटर, प्लस मी एक रिसर्च पण करत होतो, इम्पॅक्ट ऑफ जनरेटिव्ह AI ऑन चिल्ड्रन. तर त्याच्यात मला खूप मजा आली. मोस्टली लाईक माझं फोकस एज्युकेशनवरच होता. सो त्या 2 वर्षात मी काही असं जास्त ऍक्टिव्हिटीज केल्या नाही. आता मला जॉब मिळालाय, एज्युकेशन संपलंय, सो आय हॅव लिटल बिट फ्री टाइम. तो मी इथं सॅम मध्ये इन्व्हेस्ट करतो. मोस्टली फोकस तुझा एज्युकेशन. मग तुझं Yes. सॅटर्डे संडे पण तू अभ्यासच कसं कसं करायचंस मग सॅटर्डे संडेला पण अभ्यासच? मोस्टली अभ्यास करायचो, असाइनमेंट्स असायचे खूप ते करायचो आणि वेळ मिळाला तर मग नेटफ्लिक्सवर सिरीज बघितली. फुटबॉल खेळायला जायचो. आमच्या स्कूल युनिव्हर्सिटीमध्ये होतं इंडोर, हो, football. फुटबॉल खेळायला म्हणजे प्रॉपर सॉकर, नॉट Soccer. अमेरिकन. तू स्पोर्ट्स मध्ये पण आहेस म्हणजे. हो. तर मी आधी इंडियामध्ये खेळायचो मी सॉकर. हो. तर 12वी पर्यंत खेळलो. हो. स्कूल लेवल, स्कूलला रिप्रेझेंट वगैरे. गुड, माहित नव्हतं मला. हे कुठे पुण्यात असताना? नाही, सातारा. हो, साताऱ्यात सॉकर खेळत होतास तू? हो. आहेत का असे मोठे हो, फ्रेंड्स? आहेत. नाईस, गुड टू नो. तू पण साताऱ्याची? सातारकर, गुड टू नो. सत्याला पण स्पोर्ट्सची आवड आहे बहुतेक. हो. का चेसची जास्त आहे? कारण हा मंडळी हा आपला चेसचा विनर आहे. हो, नाही, मी स्पोर्ट्स लहानपणापासून खेळायचो. प्लेड अ बंच ऑफ थिंग्स लाईक स्केटिंग करायचो, बॅडमिंटन, स्विमिंग थोडंसं. आणि इथे पण तुझे चालू असतात बऱ्याचशा इथे रनिंग sports वगैरे related. मेनली असतं. रनिंग स्पोर्ट्स एवढं नाही खेळले येते. कॉलेजमध्ये थोडेसे बॅडमिंटन वगैरे खेळलो. बट नाव आता फक्त रनिंग वगैरे चालू असतं. बट फिटनेस इज फिटनेस व्हेरी इम्पॉर्टंट. कसं काय म्हणून सांगशील फिटनेस बद्दल? फिटनेसचं म्हणजे माझं असं काही त्यामध्ये हे नाहीये की माझं काही इन्फ्लुएन्स नव्हतं. ते हॅबिट माझ्यावरती अशी इनग्रेन केली आहे इन हॉस्टेल. कारण की रोज सकाळी आम्हाला उठून वी हॅड टू गो फॉर अ PT एव्हरी मॉर्निंग, राईट? सो ती हॅबिट तिथेच बिल्ड झाली आणि मग म्हणजे मला इंटरेस्ट पण होता स्पोर्ट्समध्ये आणि मग मला मेडल वगैरे पण मिळाले होते वाह. स्कूल. अरे So वा. त्यामुळे मी एकदम शांत असायचो. बट त्यामुळे थोडंसं तरी बट होतं. सो त्यामुळे असं की भाई काम का चीज आहे. तर मग स्पोर्ट्स कंटिन्यू ठेवलं त्यानंतर. आणि घरी पण खूप एन्व्हायरमेंट आहे माझ्या घरी. म्हणजे आई आता पण खूप फोकस योगा करते आणि बाबांचं पण चांगलंच आहे. दॅट इज हाऊ इट इज बीन. यू फोकस ऑन इटिंग हेल्दी असतं. हो, eating त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे गरजेचं आहे. अरे का गरजेचं आहे सांगते. हा, कारण असं- या वयामध्ये मुलं फोकस नसतात त्यांच्या eating Exactly. habits मध्ये. Right. So जे कोणी या वयाचे जर का इंटरव्ह्यू ऐकत असतील तर त्यांना ते हेल्पफुल होईल. एक्झॅक्टली यू डोंट हॅव टू टेल की हे या वेळेला खातो, पण ऍटलीस्ट इन जनरल तू तुझ्या डाएटचं किंवा असं 20s 30s मध्ये लोक खाण्यामध्ये इंटरेस्ट हा. असतात. हम्म. इव्हन नंतर पण जेव्हा रिपोर्ट पुरा रेड असतो, आम्ही आहे ना उदाहरण. 40शी तेव्हा पण कम गेल्यानंतर असेल. मग कळतं की अरे आता आपल्याला रेस्ट्रिक्ट करायला हा. लागतं. सो ते आधीपासूनच जर का आपण काळजी घेत असू तर त्याचे पुढे जाऊनचे इफेक्ट आपल्याला कमी दिसतात. सो दॅट विल बी हेल्पफुल फॉर दिस जनरेशन. सो ह्याच्यामध्ये मी माझं एक्झॅक्ट मी काय खातो ते सांगू शकतो, बट आय डोंट थिंक आय बी ऍप्लिकेबल टू एव्हरीवन, कारण की मी चिकन वगैरे पण खातो. बट आय टेल द फिलॉसॉफी बिहाइंड वाय आय डू. लाईक माझं एव्हरी टाइम आय थिंक ऑफ डुईंग समथिंग असतं, राईट? तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हेच चालू असते की एवढी स्ट्रगल करतोय, इथे आलोय, पैसे कमवतोय. आता नाही, नॉट सो मच, पण पुढे जाऊन कमवलं. सो पुढे जाऊन कमवलं तर मग मी बघितलंय की माझे लाईक रिलेटिव्ह असतात, नाहीतर अशी माझ्या फ्रेंडचे पेरेंट्स जे आता 50s मध्ये त्यांनी लाईफ खूप चांगली जगली. त्यांनी सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट केले, पण आता त्यांची हेल्थ एवढी छान नाहीये. सो त्यांनी जेवढं कमवलं त्यांचं ते आनंद घेऊ शकत. तर माझं ते नाही की मी 45 नंतर मी चिल करणार आहे. त्यासाठी मला बॉडी पाहिजे, राईट? जे लॅम्बोर्गिनी आणि खाली बसता येत नसेल त्यासाठी पाहिजे. सो मी त्यासाठी ते इन्व्हेस्ट करतो आता हेल्थमध्ये. आणि वन मोर ऍडव्हान्टेजेस, आता पण जेव्हा मी बाहेर जातो फ्रेंड्स वगैरे भेटतो ट्रिप्स वगैरे होतो, तेव्हा गिल्ट फ्री मी काही खाऊ शकतो. ते पण छान वाटतं. तन्वी
मला किंवा- बॅडमिंटन आवडतं स्कूलमध्ये वगैरे काही स्कूलमध्ये खेळायची. चॅम्पियन नाही आहे मी काही पण येस गली चॅम्पियन म्हणजे रोज रात्री बॅडमिंटन खेळायची फॅमिली सोबत फ्रेंड सोबत. इथे येऊन असं ऍज सच स्पोर्ट्सला नाही आमच्या इथे जसं एक जिम होतं तिथे होतं बॅडमिंटन समटाइम्स आय यूज टू गो. अपार्ट फ्रॉम दॅट मी ज्या कम्युनिटीत राहायची तिथे मुलं क्रिकेट खेळायचे. पण इच्छा खूप व्हायची की जाऊ एकदा तरी क्रिकेट खेळायला. मी खेळले नाहीये क्रिकेट कधी. तर एक ती इच्छा आहे की कधीतरी क्रिकेट खेळायचंय मला. आपली सॅम वुमेन्सची क्रिकेट टीम होती जर का परत हिरकणी. फॉर्म झाली तर तन्वीला नक्कीच आपण कन्सिडर करूयात. हिरकणी ना? हिरकणी तू कॅप्टन होतीस ना? हो. सत्यमेश? मी स्पोर्ट्स मध्ये तेवढा नव्हतो आधीपासून, पण स्कूलमध्ये असंच मित्रांबरोबर फुटबॉल खेळायचो. बऱ्याच वेळा कबड्डी पण खेळायचो आणि आता मास्टर्सच्या वेळेस आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये टेनिस कोर्ट होता, तर मग टेनिसची पण सवय लागली होती आणि मला आवडायला लागलं होतं टेनिस. सो टेनिस पण आवडतं आता. ते सोडून मग सध्या तेच रोज कन्सिस्टंटली जिमला जायची सुरुवात केली. क्या बात तर आहे. मग ट्राईंग टू कीप द स्ट्रीक. Good, good. तुला Ula, काय sport? yeah, do you play any sport? It's not like I'm perfect in one game. So on the Jack spot, of all. if I Do you want like to, any sport or used to play in school days? it's like in school days we used to have PT. Like on a week, on any one of the class, you have to do one game. If you want to go into one game, you have to for the whole week you have to play that game. So we thought of मैं क्या करता है कि एक एपिसोड एक पीरियड के लिए एक गेम खेलता हूँ, दूसरे पीरियड के लिए दूसरे गेम पे चले जाता हूँ. So I just play every game. मल्टी टॅलेंटेड. But you like hiking. I know you join hiking. Yeah, I like climbing or hiking, trekking, or upasana. I just like to feel into the nature. Nature. So we were talking about the move to US, right? And you mentioned because a friend. So Okay, so- my initial thing was after completing my graduation, I want to move to US. But at that time, I did my everything what testings that needed to be requirements for that. But later point of I thought let's have some experience in India only, then we can go to US. So that experience would be helpful. So by the time I got the experience, I was in a comfort zone. I couldn't think Hmm. about going out of US. Right. All of a sudden, my friend called me and said, "I'm going to US." So that made me think, how can he go without pay? So then I started preparing, and it took for a couple of days, and then I figured it out. So okay, so हो जाए. So कितने साल थे इंडिया में experience? 3 So so initially 2 years. For 6 months I worked in a startup, like around 2.6 years. In Hyderabad? Yeah. How do you feel? It's great. Like it's like decisions which I made. I'm good on that. What I've made so far. So that I'm happy with that. So whatever changes right now in my life is going on, I'm happy with that. That's Do you good, have right? any future plans? Staying here, being alone, So parents other than pressure आ जाओ. so my parents are. I feel that my parents are not good with me living here alone. So they want to stay with They me. want you to get married. Just find somebody. Right? कि मैनेज करो then यहाँ पे रहना है ले लो. Not that they miss me, like, because I'm the only Right, person yeah. who stays over there, right? Even though my sisters are there, but they miss me as well. So that I can see them whenever I we talk to them. That's the only regret I have coming to you. एक ट्रिप मारना पड़ेगा फिर once a year. I think, right? At Yeah, least. it has been 2 years. They are asking to when you are coming every time whenever I call. It's been 2 years you didn't meet them. जाके stamping करना पड़ेगा. How is your situation, guys? Back home and you being here, like. जेवढं मला आठवतं माझी मम्मी तर नाहीच बोलली होती आधी की जाऊच नको. पण मी तरी म्हटलं की नाही मला घराच्या बाहेर पडायचंय. कारण की मला सवय होती आधीपासून विदाऊट पेरेंट्स राहायची. मी सेकंड स्टँडर्डमध्ये असताना एक का 2 वर्ष मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि इट वॉज अ मिलिटरी स्कूल. तर मग मला तेव्हापासून ती रुटीनची सवय आहे. मी त्यामुळेच पुण्याला गेलो इंजिनिअरिंगसाठी. सिन्स क्राऊड पण चांगलं असतं आणि बाहेर राहायला मिळतं. तर मग इथे मास्टर्सला मी असा विचार नाही केला की एक्सपिरियन्स घेऊन जातो. तेवढं थिंकिंग कॅपॅसिटी माझी नव्हती त्यावेळेस. सो मी डायरेक्ट आलो. मग मला खूप स्ट्रगल करायला लागला एक्सपिरियन्स लोकांसोबत. जसं याला 3 वर्षांचा एक्सपिरियन्स होता. सो मार्केटमध्ये खूप स्ट्रगल करायला लागलं. तेव्हा मी ठरवलं होतं की जोपर्यंत मला जॉब लागत नाही तोपर्यंत मी
इंडियाला जाणार आहे. सो मी 22 मध्ये आलो, फॉल 22 मध्ये, आणि आता ह्या वर्षी जाईन मी. स्ट्रगल म्हणजे आय एम क्युरियस. पहिली गोष्ट तर ऑन कॅम्पस जॉब्स. मी नॉर्थ ईस्टर्न मध्ये होतो आणि तिथे खूप इंडियन्स ऑन कॅम्पस जॉब मिळणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल. इवन टेक्निकल जॉब्स मध्ये लाईक फुल टाइम जॉब्स मध्ये पण मी फ्रेशर होतो ना, मला इन फ्रंट ऑफ 3 years एक्सपिरियन्स आहे ते माझं रेझ्युमे शॉर्टलिस्टच नाही होत. मग त्यामुळे ते Frustration यायचं ते. हा कधी कधी पण मग आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की आय वॉज सराउंडेड बाय पीपल हू हॅड लाईक 4-5 years ऑफ एक्सपिरियन्स. तर मग त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं मला. तर मी तसं स्वतःला इम्प्रूव्ह केलं. आता ह्या पॉइंटला तुझ्या आयुष्यात काय इम्पॉर्टंट? ॲट दिस पॉइंट पहिले तर फर्स्ट थिंग दॅट कम्स टू माय माइंड इज आय वॉन्ट टू सेटल ॲट अ प्लेस फॉर ॲटलिस्ट अ इयर. कारण की मी मागच्या वर्षापासून कंटिन्युअस मूव्ह होतो. तर मला ॲटलिस्ट एका वर्षासाठी कुठेतरी सेटल व्हायचं आणि स्वतःवर फोकस करायचं. जॉब असो किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे. पण तू मूव्ह करत असताना तुला वेगवेगळे स्टेट्स एक्सप्लोर करायला मिळाले असतील, राईट? ते हो, ते आहे. एक्सप्लोर करायला मिळतं, ते एक ऍडव्हान्टेज आहेच मूव्ह व्हायचं. पण कधी कधी असं वाटतं की Settle व्हायचं. Life मध्ये settle आम्ही अजून नाही झालो settle. ठीक आहे, चांगलं आहे. तुझं काय म्हणणं आहे? गोल्स बद्दल तर येस, फर्स्ट आता असं झालंय नुसते पळतोय, झाले 25 years झाले नुसते पळतोय, हे हवंय ते हवंय. तर आता असं वाटतंय की गाडी थोडी स्टेबिलिटीकडे चालली आहे. इट्स नॉट लाईक कम्फर्ट वाईज सेटल व्हायचं, बट आता एक सेटलिंग फेज हवाय की ओके लर्निंग. हा म्हणजे Settle व्हावं. म्हणजे रंगीला असं dialogue चालू आहे. सगळ्यांचंच यंदा कर्तव्य आहे असं दिसतंय. सगळ्यांनी ऐकलं settle सगळं. व्हायचं आहे. असं अर्थ नाही. म्हणजे आता कुठे वेळ भेटला की आता स्वतःवरती फोकस करू शकतोय जास्त. म्हणजे जेव्हा मास्टर्स मध्ये होतो ना तेव्हा कसं होतं, देर आर मल्टिपल थिंग्स गोइंग ऑन. फर्स्ट ऑफ ऑल जर 22 वर्ष मी घरी राहिली तर मला ती सवय नाही 4 गोष्टी सोबत कसं हँडल करायची. उठायचं, स्वतःचं टिफिन करायचं, सगळं कॉलेजला आई काळजी जायचं. घेते. हा म्हणजे मला इंडियामध्ये कसं होतं, फक्त तू अभ्यासावर फोकस दे, बाकीच्या गोष्टी आहे, सपोर्ट आहे. म्हणून मी इथे आली ना तर ते सगळंच चाललं गेलं. अभ्यास पण करायचा आणि बाकीचे जे 5 एक्स्ट्रा फॅक्टर स्वतःची पण काळजी तर घ्यायची. ते शिकायला बराच वेळ लागला. म्हणजे मला तर बराच वेळ लागला. तर फ्रँकली स्पीकिंग मी मागच्या वर्षीपर्यंत हे वाक्य बोलायची, मी 3 वर्ष नोकरी करायला निघेल. पण मी इकडे आली ना तर आता मी सगळ्यांना बघते तर माझं ओके इट्स नॉट हार्ड. आता जॉब चाललाय करते, आता मी शिकली या सगळ्या गोष्टी. तर येस मला आवडेल इथे सेटल व्हायला, पण असं हार्ड अँड फास्ट नाही. मला इंडियामध्येही आवडेल, कारण मला लोकांमध्ये राहायची सवय. मला असं सतत कोण ना कोणी लागतं सोबत की बोलायला पाहिजे किंवा काही. तर इन दॅट केस आम्हाला माहिती आहे सगळं. तर येस असं 1 year गोल बघाल तर फर्स्ट मला लर्निंग माझा इम्प्रूव्ह करायचा आहे. ऍज मला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही आहे, तर मला असं की ते मला बीट नाही करतात त्याच्यासारखं सेम स्ट्रगल माझं. एक्सपिरियन्स. तर येस दॅट इज वन थिंग की आय वॉन्ट टू बी बेस्ट इन व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. आणि सेकंड, मी जे आता हे सगळं आता रोज ऑफिसला जाणं, स्वतःला सांभाळणं, हे पण मला नीट सांभाळायचं, म्हणजे नीट वे मध्ये हँडल करायला शिकायचं. तुझ्या पेटंट्स बद्दल काय म्हणशील? छान छान रेसिपी. आज पेटंट नंबर 580 खाल्ला आपण. त्याबद्दल काय सांगशील? कुकिंगची मला खूप आवड होती लहानपणापासून, पण माझ्या मम्मीचं असं तू अभ्यासात फोकस एका पॉइंटला करायचंच आहे लाईफमध्ये. युएसला आली, स्वतःच एक्सपेरिमेंट करत करत शिकत गेली. आत्ताही बनवत राहते. आता सगळे बोलतील माझ्या टीचर आम्ही अजून फिट आहे, जिवंत आहे, श्वास घेतोय. अजून काय पाहिजे? येस मला कुकिंगची आवड आहे, पण अजूनही कळत नाही बऱ्याच गोष्टी की कशात काय जायला पाहिजे किंवा काय. मी बनवते पण हे ऍक्सेप्ट करते हेच खूप आहे. की मला कोणी नीट शिकवलं तर मे बी मी अजून छान नाही, cooking छान करेल. बनवते. सो आमच्या फूड स्टॉल वरती मिसळ बनवणारी ही तन्वीच होती. नाही, आम्ही सगळे होतो. आणि हे सगळे हेल्पर्स होते. हो, and the आमच्या stall- स्टॉलचं काय नाव? न्यू किड्स ऑन द ब्लॉक. आणि हल्लीच मिसळ असेल. आणि तिरामिसू. येस तिरामिसू छान वाटलं. कुकिंग. मी काय दोघांनाच कामावरती लावलं. डेलिगेशन. एक ट्राय होता आमच्याकडून. जो की सक्सेसफुल झाला. सगळ्यांनाच मिसळ खूप आवडली होती. तिरामिसू वगैरे हे तुम्ही भरपूर एफर्ट्स टाकून ते बनवलं. त्यानंतर मला अजून मिळाला नाही तो तिरामिसू. So
माझं तर अजून एक मोटिवेशन होतं की मला स्वतःलाच डेव्हलप करायचं होतं. लाईक इंडियामध्ये आरामात लाईफ चाललेली माझी. मला इंडियामध्ये तर मॅगीशिवाय काही कुकिंग यायचं नाही. आणि इकडं आल्यावर मला तेच मोस्टली कुकिंग वगैरे सगळं शिकायला लागलं. तर बेसिकली स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आणि छान मला बनवत त्याशी बिर्याणी बनवली खूपच छान हो? Yeah. Yes, ते म्हणजे काही यायचं नाही लाईक मॅगी पासून डायरेक्ट बिर्याणी पर्यंत बरेच progress बिर्याणी आहे. स्किल आहे ना लेयर्स बनवायच्या हो, ते मेहनत बिर्याणी नाही भेटली मला. आणि नाही मिळाली. चिकन हवी होती. ओके म्हणजे चिकन वाली सॅमच्या नाही. पुढच्या स्टॉल मध्ये बिर्याणीचा स्टॉल हो. असू शकतो हो, म्हणजे पण हो, अगदी. या नेक्स्ट 1 इयर गोल म्हणलं तर मला प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करायचं आहे आणि या दोघांसारखं जिम आणि फिटनेस क्या बात वा. आहे त्याच्यावर यार, मला काय झालं? तू बी लक्ष आली. द्यायचं. मी आदर्श होता याचा. Yes, so त्यांच्यावर भिंतीवर tips फोटो वगैरे लावणार असेल. त्यांना कॉल करून टिप्स घेईन वगैरे शेड्यूल बनवेन. ते एक नेक्स्ट इयरचा गोल देतो. म्हणजे आता माझं असं काही इथे सेटल व्हायचं असं काही हे नाहीये. हे तर माझ्या आणि US गव्हर्नमेंटच्या मध्ये बट इथे सर याचं कंपल्सरी नाहीये एवढं. बट माझं नेक्स्ट इयरचं असं आहे की मला ट्रॅव्हल करायचं खूप. कारण की जर का जावं लागलं तर मग ट्रॅव्हल करून जायचं. सगळे स्टेट्स फिरून मला स्पेसिफिकली नॅशनल पार्क जायचे. मला आवडतं कुठं ग्लेशियर नॅशनल पार्क. Yellowstone, हो. ते सगळे तो जिथे career. असे ब्युटिफुल आहे तिथे जाऊन थोडंसं फिरून यायचं. कारण की म्हणजे इथे मी अमेरिकन वे ऑफ लाईफ बघितलाय आणि खूप क्लोजली पण बघितलाय. माझा रूममेट अमेरिकन होता फॉर 2 इयर्स. सो मला आता थोडीशी इकडची लँडमार्क्स पण बघायचे आहेत. असं आहे. सो इवन इफ आय हॅव टू गो बॅक आय वोंट रिअली मिस आउट ऑन एनीथिंग. आणि मला वाटतं की इंडियामध्ये पण ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त पण नॅशनल पार्कच का कारण की असले नॅशनल पार्क इंडियामध्ये नाही आहेत ना. लाईक जर का अमेरिकन लाईफ आणि इंडियन लाईफला कम्पेअर केलं ते लोक डिफरंट आहेत. कल्चर वेगळं आहे, पण ते एक्सपिरियन्स केलं मी. पण तिथे जी नॅचरल ब्युटी इंडियाची ती मी बघितली आहे. आय ट्रॅव्हल्ड अ लॉट. पण इकडची नाही बघितली. तिथे मी मेनली टेक्सासमध्ये आणि कोलोराडोमध्ये गेलो. सो थोडं अजून फिरायचं मला बघायचं कसं. सो इंडियामध्ये पण तू सोलो ट्रॅव्हल करत होतास हो, लाईक इंडियामध्ये पण. बॅकपॅकर्स हो, बॅकपॅक absolutely. टाकली आणि फिरा हो. तसं मी हम्पीला गेलो बॅकपॅकिंग. लाईक फ्रॉम मुंबई ड्राईव्ह हम्पी. आणि मग नॉर्थला पण मनाली डलहौसी तो एरिया आणि नॉर्थ ईस्टला सिक्कीम, मेघालय, आसाम. पण तिथे तो इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. तिथे हॉस्टेल्स वगैरे आहेत. तिथे US मध्ये हॉस्टेल्स नाहीये. बेसिकली तुला हायकिंग ट्रेकिंग आणि फिरणं वगैरे लँडस्केपिंग ते बघण्यामध्ये So तुला मग फोटोग्राफीची पण आवड आहे का? हो आवडतं मला. कारण landscaping हा, तिकडे बसलाय तुला तो. आवडत असेल तिथे छान छान pictures काढून. माझं मी फोटोग्राफीमध्ये होतं. व्हिडिओग्राफी तर मी आता शिकत आहे. पण फोटोग्राफीमध्ये माझं खूप इंटरेस्ट कॉलेजपासून. तिथे ते कॉलेजमध्ये बट असतं की जर का तुम्हाला DSLR असला मग सगळे येतात. मग त्यामुळे स्टार्ट झालं तसं आणि जायचं काम. ओव्हरऑल तुम्ही बघाल राईट इंडियन लाईफस्टाईल आणि तुम्ही इकडे आला होता US लाईफस्टाईल. ओव्हरऑल तुम्ही कसं कम्पेअर कराल म्हणजे बोथ द वर्ल्ड्स? आय नो HSBC 3 वर्ष असताना इकडे यायचं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे चॅलेंज घ्यायचं आणि दुसरा अननोन पाथला जायचं. इट इज अननोन आय वुड से. असं नाही की सगळे करतात होईलच बट टेक्स करेज. जी जनरली सर्व्हिसेस मूव्ह होतात इंडिया ऑफिस आहे इकडे इट्स इझी. जसं माझा समथिंग हॅपन्स यू कॅन ऑलवेज गो बॅक. तुम्ही जे करता राईट आय ऑलवेज फाइंड दॅट मोर चॅलेंजिंग सम. काहीतरी सेटल आहे आणि एकदम सडनली उठायचं आणि आय जस्ट वॉन्ट टू नो लाईक कसं तुम्ही विचार करता? सो मी बऱ्याच जणांचं माझ्या मित्रांचं बघितलेलं की ते सुद्धा असे चांगल्या कंपनीजमध्ये होते लाईक बार्कलेज और अमेझॉन वगैरे इंडियामध्ये. पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचे जॉब सोडून US ला जात होते. त्यांना तेच विचारलेलं की तुम्ही तरी का जाता? सगळ्यांचं एकच उत्तर होतं की अजून चांगलं शिकायला मिळतं US मध्ये आणि US मध्ये जे जॉब्स असतात त्याच्यात लाईक लिटल बिट मोर रिसर्च ओरिएंटेड और न्यू टेक्नॉलॉजी जास्त वापरल्या जातात इंडियापेक्षा. तर ते मोस्टली मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी सगळं जे बसलेलं आहे ते सगळं सोडून US ला यायचा निर्णय घेतला. तर बाकीच्यांचं पण काही काही वेगळी केस असू शकते. आणि आय थिंक त्यामध्ये हे पण एक आहे की लाईक इथे लाईक क्वालिटी ऑफ लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स इज अ लॉट बेटर. म्हणजे मी एवढं कामात गेलो इंडियामध्ये आय लाईक तुला वर्क इन स्टार्टअप होते. बट तिथे पण लाईक विथ बिंग अ स्टार्टअप ऑब्विसली ते रिझल्ट स्क्यू होतो. पण तरी वी शुड पुट लाईक अ लॉट ऑफ आवर्स ॲटलीस्ट 12 to 14 hours. सो इथे लाईक आम्ही लहानपणापासून ऐकलं होतं आणि बघितलं होतं की इथे थोडं अजून लाईक देअर इज मोर रिस्पेक्ट फॉर पर्सनल टाईम. की 8 तास म्हणजे 8 तास. ते पण इट्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह प्रॉपोजिशन इथे यायला.
आणि आय थिंक मोस्ट पीपल जे लाईक माझ्या याचे ते इथे त्यासाठीच येतात कारण की ते लाईक देर इज मोर रिस्पेक्ट फॉर द वर्कर्स ऑल्सो सो दॅट्स अ बिग ड्रॉ. माझं तर आय डिड नॉट हॅव एनिथिंग टू लूज. मी तर फ्रेश आउट ऑफ कॉलेज होतो. बॅक ऑफ द माइंड असंच होतं की हा चला सगळेच जात आहे तर मग लेट्स ट्राय इट आउट. Yeah, yeah. I think Pula would be right, Kanye. Yeah. You had a job, right, for 2 years. Now you're working here. Do you see any difference in the way work-life balance or overall corporate culture? My initial decision to come to US was not gaining work experience, to have like how people live in different countries. You just followed a friend. Not Baara that chalo way. gaye. Not that way. My initial, the thing I wanted to experience, like if I go to alone outside of my home comfort zone, how I could be sustained. That was my initial thing. And later, when it comes to work experience balance, now I could say there is a lot of difference. We have to work for more than 8 hours, up to till 1 o'clock, 2 o'clock sometimes. It doesn't matter. Like even if you are anything that happens on the weekend, you have to join for. It's that kind of work culture in India. But when it comes to the US, we'll be having our own time. Once this time is done for your hours of work, and nobody gonna disturb you. Nobody gonna ask you to do. This has to be completed. It's on your call. Unless you want to do that. It's on your call. You have to take it or not. That freedom I like a bit, but I also need some kind of experience in India. Like if you do those kind of works, right, your brain may be up to some time period. I'm not going to say like completely, oh, I want to do that kind of job. Sometimes if you do those kind of jobs, your brain can be like activated continuously. So you keep pushing your brain to do the more work, think about the different perspectives. That makes you think of the other perspectives as well. So you have to have break as well. That's my perspective. You want to do the complete job that doesn't, you might feel burst and you don't have to think further. That I experienced in India. Like if project is there, you'll be working for continuously for months until like that doesn't do that. Once a while, that's fine. Maybe I have one question for you. Yeah. Suppose for everybody, if you could not have been in the IT or in this field, then where you could have been? Jail. Basically, see, when you're in the college, everybody gives 2-3 options. Okay. Your dad is government service. So maybe Punda. One like that. Honest answer. So Pimish. आईटी के जॉब में नहीं तो फिर आई वुड बी डूइंग समथिंग रिलेटेड टू मैकेनिकल. मेरी गाड़ी दिखा. फॉर मी आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ टीचर. अजूनही वाटतं मला की हे फील्ड सोडून टीचिंग मध्ये जाऊ का. तर येस, जर नाही आयटी मध्ये असते तर प्रॉपर टीचिंग मध्ये असते. बोलायचा स्टॅमिना तर आहे. म्हणजे एक बोलू Bollywood शकते. टीचिंग मध्ये आय हॅव दिस थिंक आय वॉन्ट टू ओपन माय इन्स्टिट्यूट. तर Wow. आता मला असं वाटतं मी यूएसला आली ना, मला बरंच शिकायला भेटलं. इंडियामध्ये तेवढं नव्हती मी एक्सपोज टू टेक्नॉलॉजीज. तर आय फील की आता सगळे नाही येऊ शकत ना यूएसला, तर वाय डोंट वी ओपन समथिंग विच माइट हेल्प तिकडचे अंडरग्रॅड्स. तर आय एम लुकिंग अप फॉरवर्ड फॉर दिस इनिशिएशन. बघू, आय एम वर्किंग ऑन इट. Nice. काय हेल्प लागले सांग. हो. आम्ही सगळे आहोत. नक्की हो. नवीन काय करायला रेडी आहे. माझा मामा सॉफ्टवेअर इंजिनियर होता, सो माझं गोलच होतं की सॉफ्टवेअर मध्ये यायचं. बट अदर ऑप्शन कदाचित डॉक्टर असता माझा. बट मोस्टली मला डॉक्टर आवडायचं नाही बिकॉज बायोलॉजी कटिंग वगैरे. बट मोस्टली रिलेटेड टू सायन्स एनिथिंग. तो दुसरा माझा ऑप्शन. समथिंग कुठला तरी बिझनेस टाईप काहीतरी नाही तर आर्मी. मला आवडत अशी लाईफस्टाईल आवडते. Do you want to share anything, general thoughts जे व्हिडिओ बघतील तुमच्या घरातले बघतील. म्हणजे से की लाईक वन थिंग इज की आता लाईक मी सॅन अँटोनियोला आलो राईट. जेव्हा मी युएसला आलो मला माझी कुठले रिलेटिव्ह नाही येते, कोणीच नाही. सो आय वॉज लाईक की कोणी ओळखीचं नसणार आणि माझ्या माइंडमध्ये असं होतं की फॉर द नेक्स्ट 5 years एकटाच असणार आहे. यू मेक फ्रेंड्स आणि चिलमध्ये पण तू एकटाच असणार आहे तसं. सो इथे आलो आज लाईक की तसं स्टार्टिंगला होतं. बट ओव्हर लाईक अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम फ्रेंड्स पण बनतात आणि यू मीट पीपल लाईक एव्हरीवन हू आर लाईक व्हेरी वेलकम. आणि इथे there's a community that forms. Even though you're away from your family, you feel like you're close to your family. And you know, just saying that for San Antonio, I feel like this must be true
इन अदर पार्ट्स ऑल्सो जिथे आपली कम्युनिटीज आहेत. सो जर का तुम्हाला कुठे जायचं असेल लाईक इफ यू थिंक ऑफ टेकिंग बिग स्टेप राईट, आणि लाईक वन ऑफ द बिग वरीज इज की तुमचे रिलेटिव्स आणि तुमची फॅमिली नसतात तिथे, डोंट वरी, जस्ट टेक द स्टेप, बनवूनच जाय तिथे. देर माइट बी सम खराब एक्सपिरियन्सेस बट मोस्टली आय थिंक पीपल आर गुड. गुड, इट्स अ पॉझिटिव्ह. सो प्रिटी मच सेम थिंग लाईक ज्यांना कोणाला असं मास्टर्स करायला यायचं असेल तर स्वप्न बघत राहा आणि फॉलो देम अँड यू विल अचीव इट. मला थॉट अजून नाही, बट आय वुड लाईक टू शेअर की आय ट्रॅव्हल्ड ही दुसरी सिटी आहे माझी, पण मला इथे सेटल व्हायला आवडेल. म्हणजे क्या बात आहे. आणि ते टेक्सास मध्ये. हा. हा, म्हणजे त्याला मी आपल्यासोबत जेव्हा आली राहायचं आहे. होती, मी कॅलिफोर्नियाचा हट्ट घेऊन आली होती की कॅलिफोर्निया तर सोडून जाणार नाही. मग मी आता एक्सप्लोर केली ही सिटी. इकडे मला वाटतंय की दिस इज माय प्लेस टू सेटल डाऊन. येस, अँड इट्स ऑल बिकॉज ऑफ यू गाईज, म्हणजे सगळे इकडचे लोक. आम्ही पैसे दिले नाहीत. थँक्यू फॉर शेअरिंग दॅट. तुझं काय म्हणणं? सेम मास्टर स्टुडंट्स किंवा एनी स्टुडंट हू कम्स टू द US, त्यांच्यासाठी फर्स्ट थिंग इज रूममेट्स. तर माझ्यासाठी आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की माझे रूममेट्स मला चांगले मिळाले बॉस्टनमध्ये. दे आर माय फर्स्ट फॅमिली इन द US. मला त्यांना सोडून असं दुसरं माहीतच नव्हतं. मोठे लोक पण इथे तेवढं प्रेम देतील इथे. तर मोठे म्हणजे वयाने मोठे. थँक्यू फॉर शेअरिंग. तेच मला ते इथे आल्यावर कळालं. आय एम लाइकिंग इट. आणि हे इथलं एन्व्हायरमेंट बघून असं मला असं वाटतंय की मी खूप कम्फर्ट झोन मध्ये जातोय सॅन अँटोनियो मध्ये. जेवढं ऍज अ स्टुडंट स्ट्राईव्ह करायचो ते थोडं कमी झालंय इथे येऊन. असं एकदम घरासारखी फील येते. Feels like home. Most of my friends who they say that's the only experience everybody will be having. सेम एज अबो. शॉर्ट अँड स्वीट फुलाने. असं प्रथमेश लंच टाइम में बोल रहा था रूममेट्स नमूने मिलते बट हम यही नमूने का बाय बाय करने वाले हैं थोड़े ही दिन में. Yeah. So Prathamesh got job in PayPal and he is going to California. So yes, congratulations. Congratulations. Yes, we'll miss you. आय कॅनॉट एक्सप्रेस मी किती मिस करेन. All right, let's do a quick round. बघूया, तुम्ही म्हणताय एकमेकांना ओळखता राईट. तर बघूया आता मी याच्यामध्ये विचारतो हा आणि तुम्ही सगळे गेस करा आणि तू थम्स अप कर, बरोबर ओळखलं असेल थम्स डाऊन. तर हा अर्ली बर्ड आहे की लेट नाईट? That's right. I guess I'm बीच पर्सन और माउंटेन पर्सन सध्या. माउंटेन. हायकिंग आवडतं तर माउंटेन्स. mountains. Yeah. सो सौरभच्या बाबतीत इन्स्टा की नेटफ्लिक्स? Netflix. सगळेजणच ओळखतात एकमेकांना. तन्वीच्या बाबतीत मेकअप और नो मेकअप? नो मेकअप. हा ट्रिकी क्वेश्चन असं वाटतं. त्यानं सांगितलं नो मेकअप. तुला व्हॉट डू यू थिंक? No comments. सौरभ? Maybe. Okay. No makeup. Okay. No makeup. No makeup is the correct answer. Coffee or tea for Prathamesh? Coffee. Cold coffee or hot coffee? Ah, Cold. Hot water. that is Okay. tricky. कोल्ड कॉफी. Cold coffee? Starbucks or any coffee? Starbucks. Starbucks cafe. Only Starbucks? And for Pulla, let's guess spicy or medium spicy food. Spicy. Spicy. Indian spicy. And let's guess spice level what he likes to eat, because we know we share lunch and here, so we know he eats spicy. So out of 10, how much Pulla must be liking spice? 10. 9 to 10. 10 level? Pulla, is it correct? 10 level? Spice level?
Sweat from their head. Thanks, correct? Yes. Beard or no beard? It's tricky. I think he likes beard. I think. What do you guys मैंने भी think? वैसे ही देखा है Yeah. Maybe. Beard. Yes. बरोबर आहे? I don't like beard. Beard नहीं हमको Head नहीं होता. क्या नाही. मेसी रूम असली bro. Messy room. Messy room. Yeah, messy room. खामोशी को असं दिसते तर प्रथमेश अँड्रॉइड की ऍपल? Oh, apple. 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 तन्वीला गप्प बसायला आवडतं की बोलायला एनी स्पेसिफिक डेझर्ट यू कॅन टेल अबाउट तन्वी? Starbucks chocolate बोलायला आवडतं. और सौरभ, साताऱ्याचे कंदी पेढे की रेटकरी चिवडा? अदर्स आहे दिल्ली वर्सेस पेढे. कंदी पेढे. चिवडा. चिवडा चिवडा. त्याला स्वीट नाही आवडत Spicy काय आवडत. So we almost guessed correct for everybody. Nice. मटन की चिकन? हाँ, प्रथमेश साइड मटन की चिकन. नहीं, वो घर का मटन. होममेड बाकी- मटन बरंच आवडी खाऊ घातलं का यांनी मटन तुम्हाला The friend is- गुड तुम्ही एकमेकांना बऱ्यापैकी ओळखता. सो या इट वॉज वंडरफुल talk guys. Thank you very much. I feel blessed because you are part of my team in the office and then also I know you personally. So माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. Thank you for your time. सहयोगिता. मला एक प्रश्न होता तुम्हाला हा, बोल. तुमचा काय एक्सपिरियन्स आता आमच्या सोबत ऍज अ बॅचलर आमच्या सोबत राहून म्हणजे आता आमच्या Yours introduction. असं पहिल्यांदाच घडलं. क्या बात आहे. अरे माझा आणि पहिल्यांदाच आम्ही असं जमिनीवरती बसलोय चहा घेऊन लॅपटॉप घेऊन आमची मस्त असं चहा पाणी आणि गप्पा अशा मस्त गप्पा रंगलेल्या आहेत. कारण आता सगळ्यांना हे जर आता तुम्हाला आमचे भावना तर कळाला की आमचा तुमच्यासोबत काय एक्सपिरियन्स होता कारण आता आम्ही जे बोललो ते तुमच्या एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही तुमच्यासोबत जे राहिलो तो एक्सपिरियन्स होता आमचा तर तुमचा काय असा आहे का स्पेसिफिक एक्सपिरियन्स सहयोगिता बोल. हो आहे ना म्हणजे काय की तुमच्यासोबत राहून मला पण मी तुमच्याच वयाची झाल्यासारखी वाटते. त्यामुळे जसं तुम्ही पण म्हणता की जसं तू सुरुवातीला म्हणतेस की मी म्हणजे आरे तुरे म्हणताना पण मला एवढं असं वाटत नव्हतं एवढी तू क्लोज वाटतेस की मी तुला इझिली आरे तुरे म्हणू शकते. तसंच कारण मग तो आपल्यामध्ये गॅप नाहीये ते ती जी अटॅचमेंट तयार झालेली आहे आणि ते जे मला पण फील होतं की मी तुमच्याच एवढी आणि ते लाईफ मी जगते तुमच्यासोबत राहून. सो आणि तुमच्याकडून भरपूर शिकायला मिळतं कारण काइंड ऑफ आता तुम्ही आमच्या नंतरच्या खूप जनरेशन आहात आणि तुमच्याकडून सतत शिकायलाच मिळत असतं आणि लाईव्हली आणि एनर्जेटिक एन्व्हायरमेंट असतं तुमच्यासोबत. I mean, I personally want to be 25. बऱ्याच लोकांना माहिती आहे. मी ओपनली सांगतो की I want to stay. You No, are thank you. याच्यावर पैसे दिले नाही. No, that's how I want to feel. I push myself to feel 25 all the time. मग तशी मी फिजिकल कधी कधी आम्हाला तुमची एनर्जी मॅच करायला आम्ही टेन्शन मध्ये असतो बापरे आता ही एनर्जी मॅच कशी करायची नाही तो आणि त्यामुळे फॅक्ट दॅट तुम्ही सगळे यंग आहात ऍक्च्युअल त्या एजचे आणि तुमच्यावर काम करून द वे यू गाईज थिंक राईट तर ते हेल्प होतं मला पर्सनली हेल्प होतं टू स्टे यंग टू कीप माय सेल्फ यंग द सेम टाइम त्या मी कसा विचार करायचो राईट ते पण मला कंटिन्युअसली एक रिमाइंडर असतं तुमच्यावर काम करताना आणि इट हेल्प्स मी आणि ती एनर्जी जी असते कंटिन्युअस राईट ती आय लाईक दॅट आणि तुमच्या प्रत्येकाकडनं मी रोज शिकत असतो मी तुम्हाला नेहमी सांगतो राईट आणि आय ऑलवेज से दिस की आय लुक फॉर ॲटिट्यूड इन माय टीम मेंबर स्किल्स तर कोणाकडे नसतात हळूहळू ते ग्रो होतं आय नेव्हर केअर अबाउट टेक्निकल स्किल्स तुम्ही सगळ्यांकडे ॲटिट्यूड आहात चांगलं त्यामुळे ती टीम एक टीम असते and we become a family, right? आपण ऑफिसमध्ये जसे राहतो we have fun, we get the work done, right? That matters. Yeah, so I feel like family and I'm blessed, right? अजून काय बोलला तुम्ही आता रडायला so thank you once again for your time संगीता आणि सत्यजित पहिल्यांदाच कॅमेरा समोर आहे In front of camera. या साईडला
सो हा होता आपला 12वा एपिसोड रोनाल्डो बद्दलचा आणि लवकरच भेटू आपल्या नेक्स्ट एपिसोड बरोबर तुमच्यावर. थँक्यू.